चला. ओ हो, आय हॅव फॉरगॉटन व्हेरी बिग थिंग टू गिव्ह यू. वहिनींना द्या, महिलांना फुलं फार आवडतात. तांबडे बाबा, यांना माफ करा. ते काय करतात, कसं वागतायत त्यांना माहित नाही. त्यांना आठवत नाही मागच्या वेळेस तुम्ही त्यांचे पाय तोडले होते. कदाचित ते विसरलेत. आता एक मित्रत्वाचा सल्ला मी तुला देतो. हॉस्पिटलमध्ये आलाच आहेस तर जाता जाता स्वतःसाठी एक खाट बुक करून घे. कारण पुढच्या काही दिवसातच हार्ट अटॅक आल्यामुळे तुला इथेच येऊन आडवं पडावं लागणार आहे. ऐका 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 ढोलकर, ऐका. हार्ट अटॅक आहे ना, आमच्याकडे हार्ट पाहिजे ना. हातपाय तर आहेत. एखाद्यानं आपले हातपाय मोडून ठेवल्यावर सुद्धा इथेच यावं लागतं डागडुजी करण्यासाठी. संखे, जाता जाता फॉर्म भरून जा तुमच्या साहेबांचा. I'll see you soon. And I mean it very soon. सायलेंट प्लीज. सत्यजित, तो माणूस माझ्याबद्दल जे काही बोलला ते सगळं खोटं होतं. माझा आणि त्याचा काय संबंध आहे? तो असं का बोलला मला नाही माहित. तुला माहिती ना तो कसा. सायलेन्स प्लीज.
नवस कसा करतात मला माहित नाही. मी आजपर्यंत तो कधी केला नाही. मी एक बिझनेसमॅन आहे आणि मला फक्त व्यवहार कळतो. आज मला तुझ्या बरोबर एक व्यवहार करायचा आहे. माझ्या मंजिरीला सुखरूप ठेव, माझ्या बाळाला सुखरूप ठेव. मी अनवाणी चालत तुझ्या दारापर्यंत येईन. हा स्वार्थाचा व्यवहार नाही, अश्रद्धेचा व्यवहार आहे. माझ्या मनात तुझ्याबद्दलची श्रद्धा तूच निर्माण कर आणि तूच ती वाढव. आई, असं म्हणतात तू समजा जगाची माय आहे. सुख दुःखात आपल्या लेकराच्या पाठीशी उभी राहतीस. माझ्या सत्यानं मोठ्या कष्टानं हे समज वैभव उभं केलं या. आणि आई, मला ठाव आहे प्रत्येक वेळेला तू स्वतः उभी होतीस त्याच्या पाठीशी. आता या वैभव येलीला कळी उमलू घातली. तिच्यावर तुझं किरपा छत्र ठेव. तुझ्या प्रेमाची, तुझ्या मायेची पाखर माझ्या नाचुनेवर आणि त्या येणाऱ्या जीवावर घाल. मी बी आई आहे आणि तू तर समजा जगाची आई आहेस. माझं दुःख तू जाणू शकतीस. माझं हे मागणं मान्य कर. माझ्या पोराने सुखी ठेव. माझ्यावर कृपा कर. माझी प्रत्येक वाट मला तुमच्याकडेच घेऊन येते. मग ही वाट त्याला अपवाद कशी असेल? पण ही वाट स्वप्नातली आहे. मग मी तुमच्या बरोबर जगते ते काय? स्वप्नच तर आहे. स्वप्न अर्ध्यावरच मोडतात. नाही, हे नाही मोडणार. खात्री आहे मला. कारण इथे माझ्यासोबत तुम्ही आहात. आणि जिथे मी आहे तिथे तुला असावंच लागेल. कारण तुझ्याशिवाय मी नाही. बर, मी वचन देते तुम्हाला. तुमच्या विश्वासाला तडा जाईल असं मी कधीच काहीच नाही करणार. मंजिरी, आपण आपल्या या येणाऱ्या बाळाबरोबर आपल्याही आयुष्याची सुरुवात पुन्हा नव्यानं करूया. सच्ची, तेव्हा सुनबाईची तब्येत कशी आहे?
काळजी घे बाबा, तिची काळजी घ्या. तर बायको जवळ नसेल, शीक असेल तर मनाला काय यातून होतात हे ठाव आहे मला. लय गुणाची आहे रे पोर, लय गुणाची आहे. सारखं मामंजी 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 म्हणत म्हणत माग माग असत. या घरात आपलं कुणीतरी नातेच आहे असं तिच्यामुळेच वाटतं बघ मला. पण आज तीच हसरी खेळकर पोर अशी अशी अंथरुणाला खेळू नये. अरे मला एवढं वाटतंय तर तुला काय वाटत असेल हे समजतंय मला. सध्या तू अजिबात काळजी करू नकोस, अजिबात काळजी करू नकोस. तर मी आहे ना सध्या. तुला तुला वाटतो तेवढा निष्ठूर नाही रे मी. आज तू मला कधी बाप मानलं नाहीस. तर वडिलकीच्या नात्यानं तुला एक सल्ला देतो. उद्या समजा अशी वेळ आली की बायको आणि पोर ह्याच्यातनं काहीतरी एक निवडावं. तशी वेळ येऊ नये बाबा, दुश्मनावर पण येऊ नये. पण समजा आली की बायको आणि पोर यातनं काहीतरी एक निवडावं तर तू सरळ पोराच्या बाजूने कौल दे. अरे बायको काय, एक नाही तर दुसरी मिळेल रे. हा नाहीतरी ती मोहितीबाईची चिकनी चमेली आहेच की आपल्या घरात. एक म्हणजे आता आहे टेम्पररी, उद्या परमनंट करून घे की नाही. तिच्या मरणावर टपलायस ना, तिच्यामुळे टिकून होतास इतके दिवस या घरात. पण आज मी तुला सोड सत्या, सोड सत्या, सोड मला. नको नाही सोडत मी. सत्या, सत्याला सोड रे. सोड मला, मारून टाकणार मी याला. सत्या आठव. आधी मी नाही सोडणार याला. अरे आठव, मी बघते त्याला. प्लीज आठव तू, प्लीज रे. काय नाही बोललो त्याला. मी समजावत होतो की तुला काही बोलला तर पायताना हानीन तुला. चल चालता होईत, चल चालता होईत. कुणी बोलावलं बिल्या तुला इथं? कुणी बोलावलं? राजकुमार खुराड्यात पडायचं होतं त्याच्या पहिला आता का तू कटा पहिला आता तू चालता होईत. त्याला लागलेला कलर काय दिला छळतोय मला. सासूबाई शांत व्हा. मी सत्याकडे त्याला एकट्याला तू देतोय. पण तो एकदा सांगितलं ना मग तुला. बहिणी कसं झालं सूप? बरं झालं ना? ते म्हणजे माझ्या हातचं आवडतंय ना? छान झालं. थँक्यू. वहिनी बरं आठवलं, त्या अनघा राजे आल्या होत्या दुपारी. भेटल्या का तुम्हाला? नाही का? ऍक्च्युली तुम्हालाच भेटायला आल्या होत्या. पण मग दादांबरोबर बाहेरच बसल्या असतील बोलत कदाचित. कोण येतो त्या? म्हणजे दादांची मैत्रीण वगैरे आहे का कॉलेजमधली? त्या यांचा बिझनेस क्लायंट. अच्छा, बिझनेस क्लायंट आहेत होय. मला वाटलं जुनी मैत्रीण वगैरे. दिसायला काय छान आहेत नाही? मॅरिड आहेत का अनमॅरिड आहेत? तो विधवा आहेत त्या. कोल्हापुरात एकट्याच राहतात.
काय ना बिचाऱ्यांवर वेळ आलीये. एवढ्या लहान वयात विधवा झाल्यात त्या. मग आता असा हा एकटा जीव कुठे कुठे आधार शोधत फिरणार. नेत्रा, तुला जे काही बोलायचंय ना ते स्पष्टपणे बोल, ठीक आहे? अहो, मी कुठे काय म्हणाले. मी फक्त एवढंच म्हणत होते की एकट्या आहेत ना कोल्हापुरात बिचाऱ्या. मग माणुसकीच्या नात्याने का होईना मदत केली पाहिजे आपण त्यांना, नाही का? हो, माणुसकी म्हणूनच आपण मदत करतोय त्यांना. बरोबर आहे. दादा करतीलच त्यांना नक्कीच मदत. हं? हे घे, धर. मला नकोय झालंय माझं. अहो वहिनी, मला झोपायचंय, मला नकोय. मग फळं तू खा, मला नकोय. तुम्ही आराम करा. हा, मी आहे इथेच. काही लागलं तर सांगा. हे जरा हेड लो कर, मला झोपायचंय. हो हो, थांबा. भाऊजी, अरे सुहास, ये. माझं जरा काम होतं तुमच्याकडे, म्हणून बोलायचं होतं जरा. बोल ना. मी प्रियाशी खूप वेळा बोलण्याचा प्रयत्न केला आहे, पण प्रिया मला सारखं सांगते की माझ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे. आणि तुझा प्रश्न काय? हो भाऊजी, अहो लग्नाचा, म्हणजे मी लग्न करायला तयार आहे आणि प्रिया लग्नाला तयार आहे का नाही. भाऊजी, काय आहे तिचं उत्तर? हे बघ सुहास, आता ही चर्चा करण्यात मला खरंच रस नाही आणि मला वेळही नाही. आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर जे प्रियाने देणं अपेक्षित आहे ते माझ्याकडे कसं असणार? सुहास, तुला कदाचित माहित नसेल, मंजिरी सध्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. काय? ओ शिट. नाही, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला खरंच माहित नव्हतं भाऊजी. म्हणजे मीच 2-3 दिवस इथे फोन नाही केला ना, त्यामुळे. अँड आय एम शुअर माऊला सुद्धा हे माहिती नसणार, नाहीतर तिने मला हे नक्की सांगितलं असतं. नाही, म्हणजे मीच कळवलं नाहीये कोणाला, त्यामुळे म्हटलं उगीच तुम्हाला टेन्शन कशाला द्यायचं. तुम्ही आता हॉस्पिटलला जायला निघताय का? हा, चला मी पण येतो. नाही, म्हणजे मी हॉस्पिटलला जाणार आहे, पण ऑफिसला जाऊन जाणार आहे, कारण आता तिथेही कामं अडलेली आहेत. हो, बरं, मग मला हॉस्पिटलचा पत्ता देता, मी जातो आणि तुम्ही हॉस्पिटलला येईपर्यंत मी तिथेच थांबतो. ओके, मी एक काम करतो, मी तुला पत्ता SMS करतो. चालेल. हो, मी येतो. आणि सुहास, प्रियाशी मी बोलतो. हा, इट्स ओके.